वयाच्या 65व्या वर्षी मंदिराच्या बाहेर बसून विवेकजी त्यांच्या बायकोच्या अंत्यविधीसाठी लोकांसमोर दोन्ही हात पसरून दयेची भीक मागत होते. त्यांना स्वतःवर राग येत होता की कोणत्याही म्हाताऱ्या माणसाला इतकंही मजबूर करू नका की तो स्वतःच्या लाचारी आणि मजबुरीमुळे स्वतःच्या बायकोला स्वतःच्या नजरेसमोर मरताना बघतोय, पण काहीच करू शकत नाही. कारण महिन्याभरापासून आजारी असलेल्या बायकोला 2 वेळचं जेवण तर दूरच, तिला साधं औषधही देऊ शकले नाहीत. ते दिवसभरात भीक मागून जे काही मिळत होतं ते त्यांच्या बायकोला आणून खाऊ घालत होते. पण आजारामुळे एक दिवस त्यांची बायको त्यांना सोडून कायमची निघून गेली. आणि आज तो दिवस होता जेव्हा विवेकजी त्यांच्या बायकोच्या अंत्यविधीसाठी लोकांकडे रडून रडून अगदी भीक मागत होते. पण त्यांच्या मदतीला कोणीही धावून आलं नाहीत. बिचारे विवेकजी 2 दिवसापासून भीक मागून पैसे गोळा करत होते. त्यांच्याकडे पाहून कोणत्याही दयाळू दया आली असती, पण दुर्दैवानं तसं काही झालं नाही. विवेकजी पाणवलेल्या डोळ्यांनी कधी आकाशातील ढगांकडे बघायचे तर कधी खिशात असलेल्या थोड्याशा पैशांकडे बघायचे की एवढ्याशा पैशात काय होईल. एवढ्या पैशात मी माझ्या आणि बायकोला हातात धरून ते भरभरू चालू लागले. पावसापासून वाचण्यासाठी ते जागा शोधू लागले. पळता पळता ते एका हॉस्पिटलजवळ पोहोचले आणि तिथे एका बेंचवर जाऊन बसले. त्यांची भिकारीसारखी अवस्था पाहून तिथला वॉचमॅन त्यांच्यावर ओरडला, "अरे काय करताय तुम्ही? इथे चला, निघा इथून, निघा बरं. ही काय काय धर्मशाळा वाटली का तुम्हाला? हे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल." वॉचमॅन त्यांचा अपमान करत होता, पण ते मजबूर होते. शिवाय बाहेर मुसळधार पाऊसही पडत होता आणि त्यामुळे बाहेरही निघून जाऊ शकत नव्हते. विवेकजी त्यांचे दोन्ही हात जोडून म्हणाले, "साहेब, आम्हाला थोडा वेळ द्या, थोडा वेळ इथे थांबू द्या. मी माझ्या आजारी बायकोला अशा खराब वातावरणात कुठे घेऊन जाणारा?" तरीही ते वॉचमॅनने त्यांना धक्का देत बाहेर काढलं. विवेकजी यांनी खूप विनवणी केली की किमान पाऊस जाईपर्यंत तरी आम्हाला इथे थांबू द्या. माझ्याकडे थांबायला दुसरं कुठेही जागा नाही. आम्हाला असं बाहेर काढू नका. आम्ही एका कोपऱ्यात पडून राहू. बस थोडा वेळ थांबतो, त्यानंतर निघून जाऊ. पण वॉचमॅन डोळे वटारून म्हणाला, "तुम्हाला पाहून आणखीन भिकारी इथे जमा होतील. जाता की नाही इथून?" वॉचमॅन काठी उगारत म्हणाला. आणि बिचारी विवेकजी बाहेरून मुसळधार पावसाकडे पाहू लागले तर दुसरीकडे वॉचमॅनकडे पाहू लागले. विवेकजी मजबुरीने तिथून बाहेर जाऊ लागले, पण कोणीतरी त्यांच्या हाताला पकडून त्यांना मागे घेतलं आणि कडक आवाज त्यांच्या कानावर पडला, "कुणाल, तुझ्या घरात म्हातारी माणसं नाहीत का? जर त्यांच्या जागी तुझे आईवडील असते तरीही तू असाच वागला असता का? किंवा तुझ्यासोबत कोणी असं केलं असतं तर तुला कसं वाटलं असतं?" समोर उभे असलेले चेअरमन साहेबांना पाहून वॉचमॅन घाबरून म्हणाला, "साहेब, इथे अशा लोकांना येण्यासाठी मनाई आहे. नंतर मलाच ओरडा मिळतो ना." चेअरमन साहेब प्रेमाने म्हणाले, "बाबा, तुम्ही इथे येऊन बसा. मी तुमच्यासाठी चहा पाठवतो. तुम्ही भिजलेले आहात. गरम चहा प्यायल्याने तुम्हाला थोडंसं बरे वाटेल. तुम्हाला थोडा आरामही मिळेल." हा कुणाल त्याचं काम करत होता. त्याचं बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. पण या हॉस्पिटलमध्ये दया दाखवली नाही तर कसं चालेल? चेअरमनच्या तोंडातून अशी वाक्य ऐकून विवेकजी यांच्या डोळ्यातून अश्रूच वाहू लागले. ते पुन्हा आत निघून गेले. विवेकजींनी त्यांच्या बायकोला एका सीटवर बसवलं. चेअरमन साहेबांनी चहा पाठवला. ते त्यांच्या बायकोला उठवत चहा देत म्हणाले, "सावित्री, हा चहा पिऊन घे बरं." आणि त्यांनी त्यांच्या बायकोला उठवलं आणि तिला चहा पाजू लागले. भलेही ते औषध नसलं, पण चहा त्यांच्या त्यावेळेस एखाद्या औषधापेक्षाही काही कमी नव्हता. कमीत कमी ती तरी मिळत होता ना. तर जेवायलासुद्धा काहीच मिळत नव्हतं. त्यावर सावित्री म्हणाले, "अहो, समजा मला जर काही झालं तर? मी गेल्यानंतर तुमचं काय होईल? असंही माझी परिस्थिती खूपच वाईट आहे. कोणता क्षण शेवटचा असेल हे सांगू शकत नाही." तेव्हा विवेकजी म्हणाले, "नाही नाही सावित्री, असं काहीही बोलू नकोस.
तुला काही होणार नाही. तू जशी आहे तसं माझ्यासमोर तशीच आहे. तुझ्या विना मी काय करणार आहे? मला कोण सहारा आहे? सावित्रीजी रडतच म्हणाल्या, या शरीराचा काय भरोसा नाही, कधी साथ सोडून निघून जाईल. तुम्ही माझी फक्त एक गोष्ट मान्य करा. तुम्ही आपल्या मुलाकडे निघून जा, म्हणजे माझ्या आत्म्याला तरी शांती मिळेल. विवेकजी जोरातच म्हणाले, खबरदार, जर तुझं जाण्याने बोलशील तर. तुला काय वाटतं की ते लोक माझी सेवा करतील? हा तोच मुलगा आहे ज्यानं आपल्या दोघांना धक्के मारत घराबाहेर काढलं होतं, आणि आता त्याच्याकडे जाऊन 2 वेळच्या जेवणासाठी मी माझा स्वतःचा आत्मसन्मान विकून, तोही विकून टाकू का? मी त्याच्यासमोर अजिबात झुकणार नाही. विवेकजी आणि सावित्रीजी यांच्या मुलाबद्दल बोलत होते, जो त्याच शहरात त्याच्या बायको मुलांसोबत राहत होता. पण आता त्याला आईवडील ओझं वाटू लागले होते. जेव्हा विवेकजी आणि सावित्रीजी यांना त्यांच्या मुलाने घराबाहेर काढलं होतं, तेव्हा त्यांनी कसं तरी एका ताडपत्रीच्या साह्यानं त्यांनी डोक्यावर छत तयार केलं आणि ते तिथेच राहत होते. आणि हिवाळा, उन्हाळा, पावसाळा सगळे दिवस तिथेच काढू लागले. सावित्रीजी आधीच आजारी होत्या, पण त्यांना वेळेवर जेवण आणि औषध न मिळाल्यामुळं आणि रस्त्यावर राहिल्यामुळं त्या जास्त आजारी राहू लागल्या. औषधांचा अभाव आणि 2 वेळचं जेवण हे अत्यंत महत्त्वाचं होतं, पण जवळ पैसे नव्हते. त्यांना मजबुरीने मंदिराबाहेर भीक मागावी लागली. त्यावर खूप मुश्किलीने ते दिवस ढकलत होते. सावित्रीजी वारंवार सांगत होत्या की काही हरकत नाही, चला तिथे जाऊया. मी तुम्हाला असं पाहू शकत नाही. मी गेल्यानंतर तुमचे काय हाल होतील कोणास ठाऊक. पण विवेकजींना ते मान्यच नव्हतं, कारण त्यांना स्वाभिमानाने जगायचं होतं. त्यांच्यात हेच बोलणं सुरू होतं तोपर्यंत पाऊस थांबला होता. मग चेअरमन साहेबांनी विवेकजींना काही औषधं दिली आणि ते पाहून पत्नीस घेऊन ते तिथून पत्नीसह निघून गेले. एखादी कोरडी जागा पाहून त्यांनी तीच ताडपत्री पसरवली. पण पावसात भिजल्यामुळे खाली जमिनीवर झोपलेल्या सावित्रीजी आता हे जग सोडून गेल्या होत्या. विवेकजी आपल्या पत्नीचा चेहरा हातात घेतात आणि धरून सावित्री सावित्री म्हणत रडत राहिले. पण रस्त्यावर पडलेल्या सावित्रींच्या मृतदेहावर रडायला लोकही नव्हती. त्या शहरात राहणाऱ्या त्यांच्या मुलालाही याची कल्पना नव्हती. त्यांनी त्याला जाऊन सांगण्याचा विचार केला आणि पटकन त्यांच्या घराबाहेर पोहोचले आणि घराबाहेरूनच विकास विकास म्हणून हाका मारू लागले. मात्र चौकीदाराने त्यांना जाऊ दिलं नाही. चौकीदाराने आणि आत फोन करून विकासला कळवलं, तेव्हा त्यांचा मुलगा बाहेर आला आणि रागाने चौकीदाराला सांगू लागला, राजपाल, या भिकाऱ्यांसाठी माझ्याकडे वेळ नाही. या म्हाताऱ्यासाठी तुम्हाला बोलवलंस? विवेकजी यांनी त्याला रडत रडत सांगितलं की तुझ्या आईचं निधन झालं आहे. पण तो ओरडला आणि म्हणाला की मग मी काय करू? रस्त्यावर रोज कोणी ना कोणी भिकारी मरतात, तर मी सगळ्यांच्याच अंत्यसंस्कार करत बसू का? तुम्हाला पैसेच हवे आहेत ना? हे घ्या, असं म्हणत विकासने त्यांच्या अंगावर चिल्लर फेकून दिली. राजपाल, बाहेर काढ, आत्ताच्या आत्ता यांना बाहेर काढ, या म्हाताऱ्याला इथून. घरी पाहुणे येणार आहेत. मुलाचा वाढदिवस आहे माझ्या. आज माझ्या घरात पार्टी सुरू होणार आहे. यांच्यासारखे 2-4 भिकारी आणखी जमा झाले तर माझी इज्जत जाईल. विवेकजींना इच्छा नसतानाही ती चिल्लर उचलून तिथून जावं लागलं. पण आज निघताना त्यांच्या मनात खूप वेदना होत होत्या. त्यांना मोठ्याने ओरडून रडावंसं वाटत होतं, पण त्यांना रडताना पाहून विकासला काहीच फरक पडणार नव्हता. आता त्यांच्या अश्रूंची पर्वा कोणालाच होणार नव्हती. जेव्हा त्यांच्याच मुलाच्या रक्ताचा रंग हा पांढरा झाला होता. विवेकजी विचारातून बाहेर आले तेव्हा ते वादळात त्यांच्या पत्नीकडे धावले. विवेकजींनी कसं तरी सावित्रीजींपर्यंत पोहोचले, ज्या त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची वाट पाहत होत्या. त्यांनी जेमतेम एक हातात गाडीचा बंदोबस्त केला आणि एक हातगाडी त्यांनी ती घेतली. जे पैसे आणले होते ते पैसे त्या हातगाडीवाल्याला दिले आणि एकटेच त्यांच्या बायकोला घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. रडत रडत अंत्यविधीसाठी विनंती केली आणि सावित्रीजीच्या मृतदेहाजवळ बसून राहिले.
सुमारे तासाभरानंतर स्मशानभूमीच्या आयोजकांनी संमती दिली आणि त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यानंतर विवेकजी यांनी भीक मागून कुत्र्यांना त्यांच्या नावाने भाकरी खाऊ घातली. आज त्यांच्या आतल्या तळमळीची कोणीही कल्पनाही करू शकत नव्हतं. विवेकजी त्यांच्या पत्नीच्या चितेजवळ बसून रडू लागले आणि आपल्या नशिबावरही रडू लागले की ज्यांचा मुलगा इतका संपन्न असूनही आज त्याच्या आईचे अंत्यसंस्कार कोणीही नसलेल्या माणसासारखं करावं लागलं. सावित्रीजी ह्या गेल्यानंतर आता ते त्याच ताडपत्रीकडे पाहून त्यांची आठवण काढत होते. लोकांच्या आठवणी घराला जुळलेल्या असतात व त्यांची त्या ताडपत्रीला जुळली होती. सावित्रीजींचे महत्त्व आणि शेवटचे क्षण त्याच ताडपत्रीखाली गेले होते. बायकोच्या आठवणी ते 2-3 दिवसापासून उपाशी तिथेच राहिले. सावित्रीजी गेल्यानंतर विवेकजी यांची भूकही मेली होती. त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. आज त्यांना 5 वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवू लागल्या, जेव्हा त्यांचेही लहान कुटुंब सुखी कुटुंब होतं. एक दिवस विवेकजी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा विषय काढला तेव्हा विकास मध्येच म्हणाला, बाबा, एका मुलीवर माझं प्रेम आहे. मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. माझी इच्छा आहे की तुम्हीही एकदा तिला पाहून घ्या आणि तिच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घाला. असं म्हणत विकासने त्याच्या मोबाईलमध्ये असलेला तिचा फोटो आईवडिलांना दाखवला. सावित्रीजींना पाहता क्षणी मुलगी आवडली. त्या म्हणाल्या, बघा ना, किती सुंदर मुलगी आहे. आपल्या विकासची पसंत किती चांगली आहे. विवेकजी यांनी फोटो पाहिला आणि त्यांनी मुलीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. सून घरी येणार म्हणून सावित्रीजी खूप खुश होत्या. त्यांनी मुलाच्या लग्नासाठी खूप स्वप्न रंगवली होती. पण त्यांच्या घरी जाऊन विवेकजी यांना धक्काच बसला. त्यांचा मोठा बंगला पाहून विवेकजी यांची पावले जागेवरच थांबली. आपल्या मुलाच्या मनात लोभ निर्माण झाला असावा असं त्यांना वाटू लागलं. विकासचं मन राखण्यासाठी ते आज जाऊन सगळ्यांशी बोलले. पण आपल्या मुलाचं लग्न इतक्या मोठ्या घरात करावंसं त्यांना वाटत नव्हतं. मुलीच्या घरच्यांनी विकासच्या आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही. विकासची सतत ते बोलत राहिले. दोघांनाही खूप अपमानित वाटत होतं. पण विकाससाठी चेहऱ्यावर खोटं हास्य ठेवून ते त्या जागीच बसून राहिले. घरी आल्यावर त्यांनी विकाससोबत या लग्नाला विरोध केला आणि म्हणाले, आपली आणि त्यांची कुठेही बरोबरी नाही बेटा. त्या मुलीला सोडून दे. कुठे ती लोक आणि कुठे ते आपण. ताठ मानेनं चालणं कधीही चांगलं असतं. पण विकासच्या डोळ्यावर पैसेवाल्या मुलीच्या नावाची पट्टी बांधली गेली होती. तो म्हणाला, बाबा, पैसेवाले आहेत म्हणून काय झालं? मुलगी तरी चांगली आहे ना. विवेकजी यांनी त्याला समजावलं, बेटा, ती मुलगी आपल्या घरात कधीच निभावणार नाही. तिचं छंद मोठे असतील जे तू पूर्ण करू शकणार नाहीस. आपण तुझी आणि तिची बरोबरी नाही आणि तिच्या घरच्यांचे उपकार किती सहन करतील. तर विकास म्हणाला, मग काय झालं बाबा? सगळेच आईवडील त्यांच्या मुलीला देतात. मग तिने आणलं तर काय झालं? माझ्यासाठी तर चांगलंच आहे ना, आणि तुमच्यासाठीही. तुमच्याही इच्छा पूर्ण होतील. काहीच कमी राहणार नाही. विकासला असं बोलताना पाहून विवेकजी त्याच्याकडे पाहतच राहिले. ते मोठ्याने ओरडले, हेच संस्कार दिले का? हेच संस्कार दिले आहेत का मी तुला? मला विश्वास होत नाही की तू माझा मुलगा आहेस म्हणून. असं म्हणत त्यांनी त्याचा हात उचलला तेव्हा सावित्रीजींनी त्यांना थांबवलं. अहो, असं करू नका. तरुण मुलावर कोणी हात उचलतं का? तुम्ही आधी शांत व्हा बघू. त्याला मुलगी पसंत आहे, त्याची इच्छा आहे, तर मग आपण कोण आहोत? जे होतंय ते होऊ द्या. विवेकजींना घेऊन सावित्रीजी खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, बघा, जर आपण त्याच्यावर खूप जबरदस्ती केली तर तो आपल्यापासून वेगळा होईल. पण तोच त्या मुलीशी लग्न करेल. त्यापेक्षा काहीही झालं तर आपला मुलगा आपल्यासोबतच राहिलेला बरा. विवेकजींना सावित्रीजींचं म्हणणं बरोबर वाटलं. त्यांनी आपला राग नियंत्रित केला आणि काही दिवसांनी लग्न झालं आणि मुलगी खूप हुंडा आणि महागडी गाडी घेऊन घरी आली. आता विकास ज्योतीच्या मागे पुढे फिरू लागला. दोघेही दिवसभर बाहेर फिरायचे आणि बाहेरचेच खायचे.
एक दिवस सावित्रीजी यांनी बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण जेव्हा विवेकजी आणि सावित्रीजी कारमध्ये बसले तेव्हा ज्योती अगदी मोठ्याने ओरडली, विकास, माझा काही स्टेटस आहे की नाही? या भिकाऱ्यांना जिथे जायचं असेल त्यांना ऑटोनी पाठवा. माझ्या महागड्या कारमध्ये बसण्याची त्यांची ऐपतही नाही. सुनेचं असं बोलणं ऐकून सावित्री लगेचच खाली उतरल्या आणि विवेकजी खाली उतरून पुढे बसलेल्या विकासला म्हणाले, बेटा, हा दिवस दाखवायचा बाकी होतास का? तुझे आईवडील आता भिकारी झाले आहेत. अश्रूंनी भरलेले डोळे घेऊन विवेकजी घरात परत निघून गेले. पण विकासला काहीच फरक पडला नाही. त्यांच्याजवळ बसून सावित्रीजीने त्यांचे अश्रू पुसत होत्या आणि अश्रू पुसले तर विवेकजींची इच्छा असूनही त्यांचे अश्रू थांबू शकत नव्हते. त्यांचा स्वाभिमान आज दुखावला गेला होता. तो मुलाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. नवीन आलेली सून त्यांना दररोज उलटसुलट बोलून त्यांना घरी बसण्याची टोमणी मारायची, पण विकासला मात्र याचा काहीच फरक पडत नव्हता. त्याने त्यांचा स्वाभिमान सगळा विकला गेला होता. पैशाच्या लोभाने तो आंधळा झाला होता. ज्योतीच्या घरातून दररोज अधिकाधिक सामान यायचं आणि ते पाहून विकास अगदी भारावून जायचा. ज्योतीने सावित्रीजी आणि विवेकजी यांना घरचे नोकर बनवलं होतं. ती तिच्या हाफ प्रोफाईल मैत्रिणी त्यांच्यासमोर त्यांचा अपमानही करायची. ती त्यांना नोकरासारखी वागवत होती. दोघांचंही वय आता 60पेक्षा जास्त झालं होतं आणि त्यांच्या शरीरात इतकीही ताकद नव्हती, पण ज्योतीला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. ती फक्त त्यांच्यावर राज्य करून राणी बनून राहत होती. एके दिवशी त्या दोघांवर आव्हाळच कोसळलं, जेव्हा एक काचेचा ग्लास फुटला आणि ज्योती अगदी मोठ्याने ओरडली, अरे, हा काचेचा ग्लास कसा फुटला? तुमची ऐपत नाही इतका महागडा ग्लास वापरण्याची. माझ्या घरून आणला होता म्हणूनच तोडला ना? एका ग्लासची किंमत 1000 रुपये आहे. कोण देणार म्हातारे? बोल आता, कोण देणार? असं म्हणत ज्योतीने सावित्रीजींचे घट्ट केस धरले. तेव्हा विवेकजी तिच्या हातून केस सोडवत म्हणाले, बेटा, सोड तिला. हा ग्लास तिच्याकडून नाही तर माझ्याकडून फुटला आहे. आणि हे ऐकून ज्योती आणखीनच संतापली. म्हणजे हा ग्लास म्हातारीकडून नाही तर म्हाताऱ्याकडून फुटला? मग मला तुम्हालाच अद्दल घडवायलाच पाहिजे. ज्योतीने कसलाही विचार न करता विवेकजी यांना काठीनं मारायला सुरुवात केली. सावित्रीजींनी तिच्या हातातील काठी पकडली आणि त्या म्हणाल्या, सुनबाई, थोडी तरी लाज बाळग ग. हे सासरे आहेत तुझे आणि तू त्यांना माझ्यासमोरच मारत आहेस. त्यावर ज्योती अगदी जोरात टाळ्या वाजवत म्हणाली, वा वा, काय लैला मजनूचं प्रेम आहे. एकाला काही बोललं तर दुसरा वाचवायला येतो. इतकं प्रेम तर विकासही माझ्यावर करत नाही. सावित्रीजी म्हणाल्या, कारण तो तुझ्यावर नाही, तुझ्या पैशांवर प्रेम करतो. ही गोष्ट ज्योतीच्या मनाला लागली आणि तिने लगेचच विकासला फोन करून ऑफिसमधून घरी बोलावून घेतलं. विकासने घरी येऊन विचारलं की नक्की काय झालं. तेव्हा ज्योती रागातच म्हणाली, ऐक जरा, तुझी आई काय सांगत आहे. तू माझ्याशी नाही तर माझ्या पैशांवर प्रेम करतोस. हे ऐकून विकास हादरला आणि आईला म्हणाला, आई, हा मूर्खपणा आहे. काय काय बोलून तिचे कान भरत आहे. सुखाने 2 वेळचं जेवणही शांतपणे खाऊ शकत नाही का तुम्ही लोक, जे आता माझ्या आयुष्यात विष मिसळत आहात. त्यावेळी सावित्रीजी गप्प राहिल्या नाहीत. त्या म्हणाल्या, मी कधी खोटं बोलले? सत्य तर हेच आहे की लग्नाआधी तर तू आम्हाला हिच्या पैशाबद्दल सांगितलं होतं की. आता आपले दिवस बदलतील. हे ऐकून विकासच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याने ज्योतीकडं पाहिलं, जी त्याच्याकडे रागाने लाल झालेली होती. डोळ्यांनी त्या पाहत होती. विकास अडखळतच म्हणाला, ज्योती, हे माझे शब्द नाहीत ग, हे त्यांचे शब्द आहेत. श्रीमंत घराण्यातील सून येणार आहे हे पाहून दोघांनाही आधीच खूप आनंद झाला की आता आपली खूप ऐश होईल. पण तू त्यांची ऐश होऊ दिली नाही म्हणून आता ते मलाच दोषी ठरवत आहेत. विकासने सर्व गोष्टींसाठी सावित्रीजींना दोषी ठरवलं होतं. त्यांची विचारसरणी आता उघड झालेली ती पाहून त्याने दोघांनीही गुन्हेगार ठरवलं होतं आणि ते दोघेही त्याच्याकडे विस्फारलेल्या नजरेनं पाहत होते. हे ऐकून विवेकजींना अश्रू अनावर झाले
आणि म्हणाले, तुझ्यासारख्या नालायक मुलाला जन्म देणं ही चूक झाली आमची. त्यापेक्षा आम्हाला मूल झालं नसतं तर बरं झालं असतं. मी तरी आज श्रीमंत मुलीसाठी तयारच नव्हतो. मी आधीच सांगितलं होतं की ही आपल्याला शांतपणे जगू देणार नाही आणि तिच्या पैशांचा रुबाब दाखवणार. जेव्हापासून ही सून म्हणून माझ्या घरात आली आहे ती तेच करत आली आहे. एक ग्लास काय फुटला तर आम्हाला त्याची किंमत सांगत आहे. तुझी बायको. हे ऐकून ज्योतीला तिचा राग अनावर झाला आणि ती म्हणाली, विकास, तुला तुझं भलं हवं असेल तर यांना आत्ताच्या आत्ता या घरामधून हाकलून दे. ते माझ्या लग्नाच्या विरोधात होते ना, मग आता मलाही त्यांच्यासोबत राहायचं नाही. विकासला कशाचीच पर्वा नव्हती. तो लगेचच बाबांना म्हणाला, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. जर तुम्ही स्वतःहून गेलात तर ठीक आहे, नाही तर मीच तुम्हाला हाकलून देईल. तुम्ही खोटं बोलून आधीच माझ्या घरात आग लावली आहे. आता आणखीन तमाशा मी बघणार नाही. आत्ताच इथून निघून जा. असं म्हणत विकासने त्यांचं सामान बाहेर बांधलं. त्यांना जबरदस्तीने रात्रीच्या धुक्यात बाहेरचा रस्ता दाखवला. दोघेही म्हणत राहिले, बेटा, आम्ही तुला हाच दिवस पाहण्यासाठी वाढवलं होतं का, की एक दिवस तू तुझ्या बायकोच्या आहारी जाऊन आम्हालाच बेघर करशील. तुझ्या घरातून आम्हाला बाहेर काढत आहेस ना, त्या घराला मी सुद्धा अर्धे पैसे दिले आहेत. यावर विकास म्हणाला, तुम्ही आजपर्यंत मला दिलेलंच काय आहे. या घराला घरात नाही, या घराला घरात काही पैसे गुंतवून उपकार दाखवायला लाज नाही वाटत का तुम्हाला. हा म्हातारपणात कुठे नेणार आहेस पैसा. तुमचे हात आधीच अगदी मशनात गेले आहेत. आता उरलेलं आयुष्य कुठेही घालवा. मला काही देणं घेणं नाही त्या गोष्टीचं. तुम्ही उद्या मला जरी कुठे वाटेत दिसलात तरी मी तुम्हाला ओळखही देणार नाही. आणि हे सर्व विवेकजींच्या मनावर हातोड्यासारखं लागलं होतं, जे त्यांचे अश्रू सुकू देत नव्हते. कडाक्याच्या थंडीत आणि दाट धुक्यात दोघंही एकमेकांचा हात धरून रस्त्याने चालत होते. तळहातात ऊब जाणवत होती. त्याचा थोडासा दिलासा मिळत होता. आता फिरत फिरत ते पार्कच्या बाहेर असलेल्या बाकावर बसले. अशा कडाक्याच्या थंडीत दोघांनीही एकमेकांना चिपकून तिथेच रात्र काढली. सकाळ झाली आणि दोघेही जागे झाले. लोकांचा आवाज ऐकून ते दोघंही तिथून बाहेर पडले आणि रस्त्यावर आले. कोणीतरी ताडपत्री लावताना पाहून विवेकजी यांना ही कल्पना सुचली आणि ते तिथून निघून गेले. त्यांच्याकडे कडेचे थोडे पैसेही त्यांनी ताडपत्री विकत घेतली आणि रस्त्याच्या कडेला त्यांचं घर बनवलं होतं. जर अतिक्रमणांची तिथून हुसकावून लावलं तर ते छतासह ताडपत्री घेऊन दुसऱ्या ठिकाणी निघून जायचे. परंतु काही वेळाने सावित्रीजी आजारी पडू लागल्या. जिथे जिथे विवेकजींना मंदिरात अन्न वाटप होताना दिसायचं तिथून ते सावित्रीजींसाठी जेवण घेऊन यायचे. इतकंच नव्हे तर कोणी भिक्षा दिली की ती भीकही ते मागू लागले. मनातून कितीतरी वाईट वाटत असायचं तरीही त्यांना सावित्रीजींची काळजीही वाटत होती आणि म्हणूनच त्यांनी सावित्रीजींसाठी न लाजता भीकही मागितली. या ताडपत्रीखाली सावित्रीजींचं निधन झालं, पण तिचा मुलगा शेवटचा खांदा द्यायला सुद्धा आला नाही. त्यांना सगळं आठवत होतं, जणू हे सर्व कालच घडलं होतं. विवेकजींच्या डोळ्यातून अश्रूही अगदी अजूनही अश्रू वाहतच होते. थकलेल्या शरीरामुळे त्यांच्याकडून कोणतंही काम होत नव्हतं. समस्याही कमी होत नव्हत्या आणि आयुष्य हेच किती उरलं आहे तेही माहीत नव्हतं. एक एक दिवस मुश्किलीने जात होता. विवेकजी अचानक विचारातून बाहेर आले. पत्नी गेल्यानंतर 2 दिवसांनी जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचं उर्वरित सामान पावसाच्या पाण्यात वाहून गेलं आहे. सामानाच्या नावावर थोडंसं स्वयंपाकघराची उपकरणं होती. त्यात एक भांडं आणि एक चूल होती, ज्याच्या धुरात सावित्रीजी खोकत होत्या. काही कपडे आणि एक ट्रंकही होती, पण बाकीची बचत सगळी काही वाहून गेली होती. सुदैवाने त्यांनी सावित्रीजींचा फोटो आधीच काढला होता. तो फोटो तेवढा वाचला होता. एवढ्याच सकाळ झाली होती. विवेकजींनी आपल्या वस्तू उचलायला सुरुवात केली आणि बारीक नजरेनं घराकडे पाहू लागले. या जागेला सोडून त्यांना कुठेही जावंसंच वाटत नव्हतं, कारण याच ठिकाणी सावित्री यांनी त्यांच्या मिठीत शेवटचा श्वास घेतला होता.
त्यांना अजूनही असंच वाटत होतं की सावित्री ताडपत्रीच्या आतच आहे. पण ते तिथे राहिले तर सावित्रीजींची आठवण येतच राहील. त्यामुळे काही वेळाने ते तिथून दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. त्यांना काहीतरी आठवलं आणि ते त्यांचं सामान घेऊन तिथे पोहोचले. एका कोर्टाच्या बाहेर एक जागा होती, जिथे एका बाजूला फुटपाथवर लोकं राहत होती. विवेकजींना एका ठिकाणी मोकळी जागा मिळाली होती. त्यांनी कसं तरी तिथे ताडपत्री बांधून त्यांचं छत तयार केलं. इथे बरेच लोक यायची आणि खाद्यपदार्थांची बरीच दुकानंही होती. हे पाहून विवेकजींनी असंच काहीतरी करण्याचा विचार केला. पण त्यांना भीती वाटत होती की कोणी त्यांना येथून हाकलायला नको. विवेकजींनी पुन्हा भीक मागून पैसे जमा केले आणि थोड्या प्रमाणात चहा बनवण्याची व्यवस्था केली. पूर्वी सर्व पैसे सावित्रीजींच्या तब्येतीवर खर्च होत होते, पण आता त्यांना फक्त स्वतःसाठीच करायचं होतं. सुरुवातीला त्यांच्याकडे चहा प्यायला कोणी आलं नाही, पण नंतर काही दयाळू लोक त्यांच्याकडे दया दाखवून चहा प्यायला येऊ लागले. काम अगदी सुरळीत सुरू झालं आणि भीक मागण्याचंही काम बंद झालं. आता ताडपत्रीच्या जागी छान शेड लावलं होतं. बसण्यासाठी काही खुर्च्याही ठेवण्यात आल्या होत्या. वाढत्या कमाईमुळे त्यांचा कामाचा उत्साह वाढू लागला. एके दिवशी कोर्टाच्या मुख्य गेट बाहेरून त्यांना आवाज येऊ लागला आणि विवेकजी चहा बनवण्यात व्यस्त होते. त्यामुळे तिथे काय झालं आहे हे बघायची संधी मिळाली नाही. शेजारी बसलेली लोक बोलत होती, आजकाल लग्न म्हणजे काही दिवसांसाठी तमाशा बनतो. काही दिवसांनी तमाशाच होतो. बघा ना, नवरा बायको कसे कोर्टाच्या दारात उभे राहून कशी भांडतायत. कोण आहेत माहिती नाही, पण आपले छान मनोरंजन झालं. आता दोघेही एकमेकांविरुद्ध केस करतील आणि अशा वेळेस स्त्रीच्या बाजूने निकाल लागतो. बिचारा तिचा नवरा. विवेकजींना काहीच समजत नव्हतं की त्यांच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ आहे. घरातील तमाशा बाहेर आला की लोक अशा गप्पा मारू लागतात. बिचारे कोण नाराज असतील कुणास ठाऊक. विवेकजी 1.5 तासानंतर काम संपवून नुकतेच आरामात बसले होते. तितक्यात पलीकडून पुन्हा आवाज येऊ लागला. विवेकजी बघण्याच्या इराद्याने तिथून उठले आणि तिकडे जाऊन पाहिलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांचे डोळे विस्फारले, पण ते गर्दीत लपून बघण्याचा प्रयत्न करू लागले. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा मुलगा आणि त्यांची सून ज्योती होती, जी त्याच्यावर मोठमोठ्याने ओरडून बोलत होती की मी तुला पाहूनच घेईन, मी तुला अजिबात सोडणार नाही. तू मला तुझ्या लोभात अडकवून माझ्याशी लग्न केलंस. मी देखील आंधळी होते जे तुला पाहू शकले नाही आणि आजपर्यंत माझ्या घरचे तुझ्यासारख्या भिकाऱ्याला पैसे देत होते. कामचोर माणूस दिवसभर घरी बसून फुकटची भाकरी मोडतो. त्याच्या पैशावर पडणारा कुत्रा आहेस तू. जो त्यांच्या आईवडिलांचा झाला नाही तो तर माझा काय होशील. समोर विकास तिला हात जोडून विनंती करत होता की सर्वांसमोर असं काही बोलू नकोस. पण त्याने जे पेरलं होतं तेच तो कापत होता. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, जर त्याने ज्योतीला आधीच सांभाळलं असतं किंवा आईवडिलांचं ऐकलं असतं तर कदाचित हा दिवस त्याला पाहावा लागला नसता. ज्योतीची कितीही चूक झाली असेल, पण आज ती बरोबर होती. पण विकास नेहमीच चुकीचा होता आणि त्याच्या चुकांमुळेच त्याला हा दिवस पाहावा लागला होता. ज्योती सर्वांसमोर त्याचा अपमान करत होती आणि विकास तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. ती ऐकतच नव्हती. तर विकास तिला म्हणाला, चल बसून बोलूया. एकदा फक्त माझं ऐकून तर घे. वारंवार विनंती केल्यानंतर तिने होकार दिला. पण यावेळी कोणत्याही दुकानात बसायला जागा नव्हती. तर दोघेही विवेकजींच्या दुकानात रिकामी जागा दिसल्यानं तिथे पोहोचले. विवेकजी दुरूनच थांबून बघत होते, पण जवळ जाण्याची त्यांची हिंमत झाली नाही. तितक्यात आणखीन काही लोकही त्यांच्या दुकानात चहा प्यायला आले आणि विवेकजींना शोधू लागले. आता विवेकजी स्वतःला थांबू शकले नाहीत, कारण हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न होता आणि त्यांची पावलं आपोआप त्या दिशेने वळली. विकासने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, इथेही 2 चहा द्या. विवेकजींनी ऐकलं आणि सगळ्यांसाठी चहा बनवायला सुरुवात केली.
विकासचं बोलणं त्यांना ऐकू येत होतं. विकास तिला विनवण्या करत होता की ज्योती, आपण मिळून काहीतरी तोडगा काढू गं. मी काही ना काही काम नक्कीच करेन, पण अशी सोडून जाऊ नकोस. या न्यायालयीन खटल्यामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होईल. प्लीज ऐकून घे ना ज्योती. तेवढ्यात विवेकजी चहा घेऊन तिथे आले आणि त्यांनी चहा ठेवताच ज्योतीची नजर त्यांच्यावर पडली आणि ज्योती त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तिने तिच्या सासऱ्यांना ओळखलं होतं. विकासने पाहिलं की ज्योतीचं लक्ष त्याच्या बोलण्याकडे नसून इतर गोष्टींकडे आहे. त्याने तिकडे बघितल्यावर तो खुर्चीवरून उठून उभा राहिला. बाबा तुम्ही? विवेकरावांना विचारलं आणि ज्योती उठतच म्हणाली, तुझ्यापेक्षा तर तुझे आईवडील चांगले आहेत. विकास निदान चहा बनवून तरी स्वतः कमवत आहेत. तू त्यांचा एकुलता एक मुलावर अवलंबून राहिलेला नाहीत. त्यांच्या मेहनतीचं खातं आहे. विवेकजींना काय बोलावं तेच काही केल्या कळेना. मुलगा नक्की चुकीचा होता, पण आज ज्योती बरोबर होती. पण तिने त्या दोघांसोबत जे काही केलं होतं ते सुद्धा विसरण्यासारखं नव्हतं. त्यामुळेच ते या स्थितीला पोहोचले होते. आता काय करावं हे विकासला समजत नव्हतं. त्यांच्यासमोर तोच बाप उभा होता ज्यांनी लग्नाआधीच आपल्या मुलाला भविष्यात ज्या गोष्टीबद्दल सावध केलं होतं. पण पैशाच्या नजरेनं सर्व काही पाहणारा विकास यावेळी काही समजून घ्यायला तयारच नव्हता. विवेकजींना पाहून ज्योती उठून उभी राहिली आणि वडिलांना पाहून विकास डोळे खाली करून गप्प बसलं. आधी कोणाची माफी मागावी हे त्याला समजत नव्हतं. ज्योती म्हणाली, विचार काय करत आहेस विकास? तुला माफी मागायची असेल तर तुझ्या आईवडिलांकडून माग. यांनी तुला माझ्यासमोर अनेक वेळा समजावून सांगितलं होतं आणि तुला कष्ट करून कमवायलाही सांगितलं होतं. त्यावेळी तू पुढे ढकलायचा आणि मी पण त्यांच्या विरोधात होते. जी चूक तुझी ती चूक पाहू शकत नव्हते. मी श्रीमंत कुटुंबातील होती, पण मला कधीच नालायक नवरा नको होता. माझी चूक झाली जी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या घरून मी पैसे घेऊन यायची. माहीत नव्हतं की समाधान तुझ्या कमाईतून मिळेल. समाजात मान उचलून वावरायचं होतं, पण तुझी बायको झाल्यावर माझी मान झुकली. कारण आता सगळेच तुला नालायक समजतात. आपल्या बायकोच्या पैशांवर ऐश करणारा माणूस. ज्योतीचे शब्द अधिकाधिक आता दृढ होत चालले होते, जे विकासला सहन होत नव्हते. पण आता दुसरा पर्यायही नव्हता. आई वडील आधीच दूर झाले होते. आता त्याची बायको ही त्याला सोडून जात होती. पण यावेळी ज्योतीच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होत होता आणि त्याला आपल्या कृत्याचा पश्चातापही होत होता. तेथून विवेकजी जाऊ लागले तर त्याने त्यांचे पाय धरले. विवेकजींना हे नको होतं म्हणून त्यांनी विकासला झटकून टाकलं आणि पुढे जाऊ लागले. विकास म्हणाला, बाबा प्लीज मला माफ करा. हे ऐकून विवेकजी म्हणाले, तुझी आई तुझ्यामुळेच हे जग सोडून गेली. आज माझ्याकडं पोटाची खळगी भरण्यासाठी चहाचं दुकान आहे. कालपर्यंत मी भीक मागत होतो. तेव्हा कुठे गेला होतास तू? जेव्हा तुझी आई आजारपणात तडफडून मेली तेव्हा कुठे होतास तू? माझं घर उद्ध्वस्त करणाऱ्याचं घर कसं टिकणार? शाप खूप वाईट असतो बेटा, जो की मी इतका दुःखी असतानाही तुला दिला होता. पण देवाला नक्कीच वाईट वाटतं आणि मग तो सर्व हिशोब करतो. हे सगळं सांगताना विवेकजींना अश्रू आवरतच नव्हते आणि ज्योतीलाही ते जाणवत होतं. ज्योती लगेच पुढे आली आणि त्यांची माफी मागू लागली. बाबा, तुमच्यासोबत जे काही घडलं त्यात मी देखील भागीदार आहे आणि मला जे ते समजलं आहे. माझं घर तुटण्याचं कारण काय आहे? तुम्हाला दुःख देऊन आम्ही कसे आनंदी राहू? हे आमच्याच कर्माचं फळ आहे बाबा, जे आम्हाला मिळत आहे. विवेकजी म्हणाले, तुला तर भलेच माफ करू शकतो, पण माझ्या रक्ताचं मी काय माफ करणार? ज्याला मी स्वतः संस्कार दिले होते आणि त्याने त्याचा नाश केला. मी साप माफ केलं तरी सावित्री कशी तुम्हाला माफ करणार? विवेकजींचे अश्रू आता वाहत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं
आणि विकास खाली मान घालून स्वतःचे अश्रू पुसत होता. विवेकजी म्हणाले, किमान त्या दिवशी त्याच्या आईला खांदा देण्यासाठी आला असता तरी मी त्याला माफ केलं असतं. ती बिचारी तिच्या आजारपणामुळे वेदनेने मरण पावली. तिला खांदा देणाराही कोणी नव्हतं. तिच्या अंतिम संस्कारासाठी मला स्मशानभूमीत भीक मागावी लागली. हे सांगत असताना विवेकजी जवळच असलेल्या एका खुर्चीवर बसले, कारण एवढ्या दुःखात त्यांच्या पायातली शक्ती संपली होती. आणि विकासने त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि जोरजोरात रडू लागला. आणि आता त्याच्या कृत्याचा पश्चाताप त्याला होऊ लागला आणि ते अश्रूतून बाहेर पडत होतं. पण आता इतकं होऊन गेल्यावर माफी मिळणं अशक्यच होतं. विवेकजी म्हणाले, मी आता तुमच्यासाठी काहीही करू शकत नाही. जर मी तुला माफ केलं तर माझ्यासारखाच माझ्या वयाचे लोक जे रस्त्यावर ठोकर खात आहेत ते मला कधीच माफ करणार नाहीत. आता मी तुला कधीच माफ करूही शकणार नाही. विकास विवेकजींच्या समोर विनवण्या करत होता. बाबा, मला वाचवा. या कोर्ट केसमध्ये माझा सर्वनाश होईल बाबा. प्लीज मला एक तरी संधी द्या. नाहीतर मी जिवंतपणे आईचा आत्मा मला शांतीने राहूही देणार नाही. जर आता मी तुम्हाला एकटं सोडलं तर? विवेकजी म्हणाले, हे आता कदापिही शक्य नाही की मी तुझ्यासोबत राहू शकतो. आणि जर तुम्हाला प्रायश्चित्तच करायचं असेल तर तुम्ही दोघांनीही एकत्र राहून प्रामाणिकपणे नात्याचा पाया आणि खोट्या प्रेमाच्या आणि पैशाचा देखावा जगू नका. ज्योती म्हणाली, अजिबात नाही. मी या माणसासोबत आता एक क्षणही राहू शकत नाही. याची ऐपत नाही. आता माझ्यासारख्या श्रीमंत मुलीसोबत राहण्याची मला त्याच्याकडून घटस्फोट हवा आहे. विकास तिच्यासमोर विनवण्या करत राहिला, पण ज्योती काही ऐकेनाशीच झाली आणि काही दिवसातच दोघांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी विकासजी नोकरी करत होता. ते आज त्याने कधीच ज्योतीच्या आईवडिलांच्या घरातील ऐशो आराम पाहून सोडली होती आणि त्याला घरीही ज्योतीला भरपूर मिळालं होतं. आता विकासकडे घरोघरी भटक्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. थकून भागून एके दिवशी तो विवेकजींच्या पायाजवळ येऊन बसला आणि रडायला लागला. बाबा, तुम्ही बरोबर बोलत होता जेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मला एक दिवस खूप पश्चाताप होईल. प्लीज बाबा, मला तुमच्याजवळ आश्रय द्या. मी कुठे जाऊ आता? पण विवेकजींनी कुठे मानणारच होते. ते म्हणाले, आता मलाही शांतता हवी आहे बेटा. अशीही माझी काही तक्रार नाही. तू जा इथून. मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि हो, उद्या जरी मी मेलो तरी माझ्या आस्तीला हात लावू नकोस. अखेर विवेकजींनी आपल्या मुलाकडं तोंड फिरवलं. आता त्यालाही कळून चुकलं होतं की पैशाच्या जोरावर बांधलेली नाती कधीच मजबूत असू शकत नाही. माफी मागून तो तिथून निघून गेला. विवेकजींच्या आयुष्यात आकाशी शांतता आता पसरली होती, पण मनातल्या जखमेवर लावायला मलम अजून सापडलाच नव्हता, जो सावित्रीजींच्या सोबतच निघून गेला होता. या कारणास्तव त्यांनी एकटं राहणं उचित वाटलं होतं आणि ते त्यांच्या कामात लागले. विकास दारोदार भटकत राहिला. जिथे त्याला काल त्याच्या आईवडिलांच्या पैशाच्या कारणांमुळे सोडलं होतं, आज ती श्रीमंत बायको त्याला कायमची सोडून निघून गेली होती. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, पैसा हा प्रत्येक गोष्टीवर उपाय नाही. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो हे मान्य आहे, पण नाती फक्त प्रेमाच्या भावनेने जपली जातात, जी विकत घेता येत नाहीत. विकासला त्याच्या कर्माची शिक्षा मिळालीच, ती त्याला आयुष्यभर त्याला भोगावीच लागणार. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअरसुद्धा नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.